स्वारगेट बस स्थानकामध्ये तरुणीवर अत्याचार प्रकरणी पोलिसांकडून सुरक्षा तपास सुरू, तर दारुडे आणि विनाकारण बसलेल्या नागरिकांच्या विरोधात पोलिसांची आता कडक कारवाई। आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी। पुण्यातील कॉलेजमधील सावरकरांची खोली आज खुली। फर्ग्युसन कॉलेजमधील खोली नागरिकांना दर्शनासाठी खुली। राज्यात पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर। आजपासून पेट्रोल डिझेलचे नवीन दर लागू। शहरातील काही नागरिकांना दिलासा, तर काहींच्या खिशाला कात्री। मुंबई विमानतळावर 73 लाखांचा गांजा जप्त। चॉकलेटच्या बॉक्समधून गांजाची तस्करी। गांजा तस्करीच्या प्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। वाशिम जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक अनुज तारे यांना बालस्नेही पुरस्कार जाहीर। 3 मार्चला मुंबई येथे आयोजित सोहळ्यामध्ये होणार अनुज तारेंचा सन्मान। यवतमाळच्या दारव्हा पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये वॉटर एटीएमचं उद्घाटन। नागरिकांना पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून वॉटर एटीएमचं उद्घाटन। बुलढाणा जिल्ह्याच्या रोहिणीखेड येथे विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला वन विभागानं केलं रेस्क्यू केल्यानंतर बिबट्याला वरिष्ठांच्या आदेशानं ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये आणलं। परभणीच्या गोदावरी नदीकाठी महाकुंभ स्नान कार्यक्रमाचं आयोजन। हजारो भाविक स्नान करण्यासाठी नदीकाठी उपस्थित। समृद्धी महामार्गावरील अपघातामध्ये वाढ। मृत्यू संख्या मात्र घटली। माहिती अधिकारातून तपशील समोर। नांदेडमध्ये एका युवकाचा चाकून भोसकून खून। फूल मार्केट भागातील वाय पॉइंट येथील घटना, तर जुन्या वादातून युवकांनी केले सपासप वार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।